नमस्कार मंडळी, आज आपण माठाची भाजी तयार करणार आहोत. सर्वात प्रथम मी टोपामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मी ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे. लसूण हे लालसर झालेलं आहे व त्यामध्ये आता मी 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहे व आता बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. 1 चमचा हळद टाकून घेऊया. हळद टाकून झाल्यावर आता आपण ह्याच्यामध्ये माठाची भाजी ही टाकून घेऊया. माठाची भाजी ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. माठाची भाजी सर्वात प्रथम आपल्याला जास्त दिसेल, पण जशी ती शिजत जाईल तशी ती आळत जाते. आता ही माठाची भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये ओला खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. ओला खोबऱ्याचा किस टाकल्याने माठाच्या भाजीला चव खूप सुंदर येईल. माठाची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर माठाच्या भाजीची